नमस्कार, तुमचं स्वागत आहे दीपाच किचन मध्ये। आज आपण बनवतोय एग फ्राईड राईस। त्यासाठी मी ढोबळी मिरची, गाजर, कोबी हे स्लाइस मध्ये कट करून घेतलेला आहे। कांद्याची पात, कांदा घेतलेला आहे स्लाइस मध्ये कट करून, अंडी, कांद्याच्या पातीचा पांढरा भाग, काळी मिरी पूड, अद्रक आणि लसूण चॉप करून घेतलेला आहे, सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस। मी इथे बिर्याणीला जो तांदूळ घेतात तो शिजवून घेतलेला आहे, मोकळा असा। एक फ्राईड राईस करायला आपण कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घालून घेते। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा घालूया। कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून झाले की त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण हे बारीक चॉप करून घेतलं होतं, ते 2 मोठे चमचे घालून घेऊया। थोडी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया। सर्व छान परतून घेऊन त्याच्यामध्ये आपण चिरलेला कोबी, घालून घेऊया। कोबी छान परतून घ्यायचा आहे। कोबी छान परतून झाला की त्याच्यामध्ये आपण ढोबळी मिरची घालूया। ढोबळी मिरची छान परतली आपली, त्याच्यामध्ये आपण गाजर घालून घेऊया। सर्व छान मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यामध्ये आपण कांद्याच्या पातीचा जो पांढरा भाग कट केला होता तो घालून घेऊया आता। सर्व छान मिक्स करून घ्यायच्यात भाज्या आणि थोडा वेळ परतून घ्यायचं। भाज्या परतताना गॅस मोठाच ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवरतीच भाज्या छान परतून घ्यायच्या। आपल्या एग राईस साठी आपण आता ऑमलेट करून घेऊया। मी त्यासाठी 4 अंडी फोडली आहेत, त्याच्यामध्ये मी काही टाकलेलं नाहीये आणि आपण त्याचा ऑमलेट करून घेऊया आता। भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण शिजवलेला भात टाकून घेऊया। मी इथे 1 किलो तांदळाचा एक फ्राईड राईस बनवतेय, त्यासाठी मी 8 अंडी तरी घेतलेली आहेत। तुम्ही ज्या प्रमाणे बनवाल तसं तुम्ही अंड्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। भात आता छान भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया। भात छान मिक्स झालाय, त्याच्यामध्ये आपण सगळे आपले सॉस टाकून घेऊया। मी 2 मोठे चमचे रेड चिली सॉस घेतलेला आहे, 2 मोठे चमचे ग्रीन चिली सॉस,
2 मोठे चमचे डार्क सोया सॉस घेतलेला आहे. एक चमचा ब्लॅक पेपर टाकते. 1 चमचा काळी मिरी पूड घालतेय मी. आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचंय. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. भात छान परतून झाला भाज्यांमध्ये की आपण जे ऑमलेट केलं होतं त्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे असे आणि ते वरतून घालून घ्यायचे. छान मिक्स करून घ्यायचंय. आपण आता कांद्याची पात घालून घेऊया. आपला एग राईस छान तयार झालेला आहे. मी आता सर्विंग बाउल मध्ये काढते. मस्त असा आपला एग राईस तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा.